माझा जीव लगा भाग 2 पूर्वसूत्र. मागील भागात आपण पाहिलं, मृण्मयी आपली कथा सांगायला सुरुवात करते. कथेतील अर्णवच्या आयुष्यात एक घटना घडली आहे. त्याचा काका लहानपणापासून त्याच्यावर अब्युझिंग करत आलाय आणि तो ते लहानपणापासून सहन करतोय. त्याला कृष्णाई बंगल्याच्या एका खोलीत ठेवण्यात आलेलं आहे. त्याने आपला आत्मविश्वास गमावला आहे आणि त्यामुळे त्याच्या पायांवर देखील परिणाम झाला आहे. आणि अशातच मृण्मयी त्या घरात एक पेइंग गेस्ट म्हणून येते. आता पुढे. वर्तमानात वेळ सकाळी 9 वाजताची. रामदीन निरोप घेऊन येतो. बाईसाहेब, तुम्हाला आमच्या मालकांनी बंगल्यात बोलावलंय. चला. रामदीन. ही गाडी कुठे लावू? मृण्मयी विचारते. इथे पार्किंगला लावा. रामदीन. मृण्मयी गाडी पार्क करते आणि गार्डबरोबर बंगल्यात येते व एकदा पूर्ण बंगल्यावरून नजर फिरवते. तिला अर्णवचा एक फुटबॉलवर पाय ठेवून उभा असलेला फोटो दिसतो आणि ती त्या फोटोला पाहून मोहित होऊन जाते व मनाशीच पुटपुटते, हाच तो माझा जीव लगा. थँक्यू सो मच युनिवर्स, थँक्यू सो मच. मृण्मयी. एवढं बोलताच एक मधुर संगीत वाजायला लागतं आणि ती त्यात हरवून जाते. काही क्षणानंतर. हॅलो, तो माझा पुतण्या आहे, अर्णव. कॉलेजमध्ये असताना फुटबॉल खेळायला आवडायचं त्याला. पण एका ॲक्सिडेंटमध्ये त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. तेव्हापासून तो जे खोलीत बंद आहे ते बंदच. स्वतःला सगळ्यांपासून दूर केलं आहे त्याने. एनिवे, तू खोली बघायला आलीस का? संपत विचारतो. हो, पण ही ॲड तर अर्णवनी दिली ना मग? मृण्मयी. खरं तर हे सगळं अर्णवचं आहे. मी संपत, अर्णवचा काका. त्याच्या पायामुळे त्याने आपला आत्मविश्वास गमावला आहे, म्हणून हे सगळं मला बघावं लागतं. लहानपणी त्याचे आईवडील त्याला माझ्या झोळीत टाकून देवाघरी गेले. तेव्हापासून मीच सांभाळतोय त्याला. हे सगळं त्याचं आहे, म्हणून ॲड देखील त्याच्याच नावाने दिली होती. संपत. ओह, सो सॅड. आय एम सॉरी. बरं, बंगला तर चांगला आहे आणि जसं मला हवं होतं घरही तसंच आहे, पण खोली बघता येईल का मला? मृण्मयी विचारते. हो हो, का नाही. चल, तुला खोली दाखवतो. संपत. दोघं गप्पा मारता मारता खोलीकडे जातात. तुला या बंगल्यात कसलाच त्रास होणार नाही. इथे अगदी सगळ्या सुखसोयी आहेत. एवढंच की मी मात्र दुसरीकडे राहतो. तेव्हा तुला कधीही कसलीही गरज वाटली तर लगेच फोन करायचा. मी येऊन जाईन. संपत. काय? म्हणजे अर्णव इथे एकटा राहतो? तुम्ही इथे नसता? मृण्मयी. एकटा कशाला? राधाताई, सतीशदादा आहेत की. ते या घराचे फक्त केअरटेकर नाहीत, तर खरी काळजी तेच घेतात, या बंगल्याची आणि अर्णवची सुद्धा. त्याचं काय आहे? अर्णवला लोकांमध्ये मिसळून राहायला आवडत नाही. त्याला भीती वाटते लोकांची. त्यामुळे जेव्हा एखादं चेकअप असेल त्याचं किंवा काही खाजगी काम असेल तरच मी इथे येतो. 15 दिवसातून एकदा चक्कर असते माझी. मला त्याला जास्त त्रास द्यावासा वाटत नाही ना, म्हणून. राधाताईंचं मात्र चांगलं ऐकतो तो, म्हणून त्यांच्यावरच त्याची जबाबदारी सोपवली. चल, तुला खोली दाखवतो. संपत. दोघं बोलता बोलता खोलीजवळ येतात. संपत खोलीचं कुलूप उघडून खोली दाखवतो आणि मृण्मयी खोलीत जाऊन एकदा खोलीवरून नजर फिरवते. तेवढ्यात तिला
खोलीत CCTV कॅमेरा लावलेला दिसतो व ती संपतला त्याबद्दल विचारते. इथे बंगल्यात पाऊल ठेवताच मी प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले बघितले आणि आता या खोलीत सुद्धा याचे कारण समजू शकेल का मला? मृण्मयी विचारते. ते आमच्या सेफ्टीसाठी लावले आहेत. काळजी करण्यासारखं काही नाही. त्याचं काय आहे? हा बंगला तसा निर्मनुष्य ठिकाणी आहे ना. इथे फारसं कोणी येत जात नाही देखील नाही. त्यामुळे एक सेफ्टी असावी म्हणून बस. संपत. अच्छा, पण या खोलीतले सगळे कॅमेरे काढून टाका आजच्या आजच. त्याचं काय आहे? मला माझी प्रायव्हसी खूप महत्त्वाची आहे आणि मी एक लेखिका आहे म्हणून मी हे घर निवडलं आहे. मला कुठलाही डिस्टर्बन्स नको आहे. सो हे कॅमेरे आजच निघाले तर बरं होईल. मृण्मयी. म्हणजे तुला खोली आवडली असं समजू मी? संपत. दोघं गप्पा मारत मारत खाली येतात. हो, मला खोली आवडली आहे आणि मी आजच शिफ्ट होती आहे. तुम्ही ॲडमध्ये 11 महिन्याच्या कराराबद्दल बोलला होतात. तो करार देखील लवकर आपण करून घेऊ. हे तुमचं ॲडव्हान्स. मृण्मयी सांगते. मृण्मयी संपतला ॲडव्हान्स देते आणि खोलीकडे निघू लागते. तेवढ्यात संपत अडवतो. 1 मिनिट थांब. एवढी मोठी बॅग तू कुठे घेऊन जातेस? थांब, सतीशला सांगतो. घेऊन जाईल तो. संपत. नाही, इट्स ओके. जाईन मी घेऊन. उगीच कशाला त्यांना सांगताय? मृण्मयी. अगं त्यात काय? त्याचं कामच आहे ते. थांब. संपत. सतीश, तेवढी बॅग खोलीपर्यंत घेऊन जा आणि कॅमेरे काढून टाकण्याची व्यवस्था कर. संपत सांगतो. आवाज देताच सतीश धावत येतो आणि मृण्मयीला मदत करू लागतो. लगेच संपत राधाताईंना देखील आदेश देतो. राधाताई या आपल्या बंगल्याच्या नव्या पेइंग गेस्ट आहेत. यांना काय हवं काय नको हे बघणं तुमचं काम. आणि मृण्मयीलाही लगेच सांगतो. तुला कसली गरज वाटली तर मलाही सांगू शकतेस. बरं, मी आता 15 दिवस इथे नाही आहे. तेव्हा निश्चिंत राहा. काय? येतो मी. संपत. संपत सतीश आणि राधाताईंना आपापल्या जबाबदाऱ्या सांगून व मृण्मयीला भेटून निघून जातो. तर सतीश मृण्मयीचं सामान तिच्या खोलीत पोचवायला मदत करतो. दोघंही खोलीत प्रवेश करतात आणि सतीश मृण्मयीला विचारतो. बाईसाहेब, तुम्हाला अजून काही हवं आहे का? सतीश. नको दादा, लागलं तर सांगेन मी, पण सध्या नको. मृण्मयी. ठीक आहे, काही लागलं तर सांगा, मी इथेच आहे. सतीश. सतीश मृण्मयीला सांगून निघून जातो आणि मृण्मयी फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये जाते. ती एकदा सगळीकडे चेक करते व मनाशीच पुटपुटते. थँक गॉड इथे नाही आहे. मृण्मयी मनाशीच बोलते आणि फ्रेश होऊ लागते. काही वेळानंतर आपलं आवरून मृण्मयी बॅग रिकामी करत खोली आवरते आणि आवरून खोली बाहेर येते. तेवढ्यात राधाताई सकाळचा नाश्ता एका खोलीत घेऊन जात असतात. तोच मृण्मयी त्यांना विचारते. राधाताई, नाश्ता कुणाला घेऊन जात आहात? अर्णवला. मृण्मयी. हो ताईसाहेब, त्यांच्यासाठीच घेऊन जात आहे. राधाताई सांगतात. मी येऊ का तुमच्याबरोबर? मृण्मयी विचारते. ताईसाहेब, मला माहीत नाही साहेबांना कसं वाटेल. ते लगेच घाबरतात कुणालाही. राधाताई. तुम्ही तर असाल ना बरोबर? मला फक्त एकदा भेटायचं आहे त्यांना, प्लीज. मृण्मयी. ठीक आहे, मर्जी तुमची. बघा, फक्त त्यांना त्रास होईल असं काही होऊ देऊ नका, प्लीज. राधाताई.
नाही नाही, त्यांना काही त्रास होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. मी लांबूनच भेटेन त्यांना. मृण्मयी: ठीक आहे, या खोलीत. राधाताई: खोलीचं दार उघडताच दोघीही खोलीत येतात. अर्णव जवळ आधीच राधाताई जातात आणि अर्णवला नाश्त्याची डिश देऊ लागतात. तेवढ्यात मृण्मयी खोलीत प्रवेश करते आणि एकदा खोलीचं निरीक्षण करू लागते. तिला समजतं, या खोलीत कॅमेरा लावलेला नाहीये. तिला जरा आश्चर्य वाटतं, पण ती तसं न दाखवता खोलीत येते आणि अर्णवजवळ येऊ लागते. तेवढ्यात अर्णवला तिची चाहूल लागते आणि तो खूप घाबरतो. तो व्हीलचेअरवर बसलेला असतो. त्याला आपण काय करावं तेच समजत नाही आणि तो अचानक तिच्याकडे वळतो. ते बघून मृण्मयी थोडीशी अजून पुढे सरकते. तिला अर्णवशी बोलायचं असतं, पण असं तिला अचानक आलेलं पाहून तो अजूनच घाबरतो आणि जवळ ठेवलेला चाकू हातात घेत घाबरलेल्या स्थितीतच तिला म्हणतो, तू माझ्या जवळ येऊ नकोस. मी स्वतःला मारून घेईन. नाही, मी तुला मारेन. तू जवळ नको येऊस. दूर हो माझ्यापासनं. डोळ्यात पाणी आणत: आता शक्ती नाही आहे माझ्यात. प्लीज मला काही करू नकोस. ताई, कोण आहे ही? हिला दूर करा माझ्यासमोरून, प्लीज. अर्णव: हो अर्णव सर, असं घाबरू नका. मी काही करणार नाही तुम्हाला. जातीये मी इथून. टेन्शन घेऊ नका. जाते मी. मृण्मयी आणि राधाताई खोलीतून बाहेर येतात. अर्णवचं असं वागणं तिला काळजीचं वाटतं आणि ती राधाताईंना विचारते, ताई, हे काय आहे अहो? अर्णव सर इतकं लोकांना घाबरतात? मृण्मयी: बघितलंत ना तुम्ही, म्हणून सांगत होते तुम्हाला. काय त्यांच्या नशिबात वाढवून ठेवलंय देवच जाणे. हसते बोलते आमचे छोटे साहेब, त्यांची अशी हालत करून टाकली आहे ना या साहेबांनी. मध्येच थांबत: साहेब, हे बघ बेटा, मी जे काही बोलून गेले ते विसरून जा आणि तुझ्या कामावर लक्ष दे. त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोड. देव भलं करेल तुझं. राधाताई भीतीने सांगतात. काय सांगताय तुम्ही? मला सांगा सर, नीट झाले तर आवडणार नाही का तुम्हाला? काळजी करू नका. जे आहे ते सगळं मला सांगा, मी ठीक करेन. अडचणी येतात अहो आयुष्यात, पण असं खचून जायचं नसतं. होईल सगळं ठीक. सांगा मला. मृण्मयी: बेटा, अर्णव साहेब अगदी लहान होते तेव्हापासून मी बघते त्यांना. ते ठीक झाले तर कुणाला आवडणार नाही, पण ज्याची आशाच नाही आहे त्याची स्वप्न बघून काही फायदा नसतो. ते जर शक्य असतं तर आधी मी स्वतः प्रयत्न केला असता. जाऊ दे बेटा, तू तुझा आणि त्यांचा जीव धोक्यात नको टाकूस. आम्हाला आमच्या परिस्थितीवर सोड. राधाताई: हे बघा ताई, तुम्ही जर मला सगळं सांगितलं तर माझी मदतच होईल तुम्हाला. आणि राहिला प्रश्न जीव धोक्यात टाकण्याचा, तर जिथे सत्याची तलवार असते ना, तिथे कोणी कितीही काहीही करो तेव्हा वाकडं नक्कीच करू शकत नाही. तेव्हा निश्चिंत व्हा आणि मला सांगा, घाबरू नका. मृण्मयी समजावून सांगते. तिच्या बोलण्यातून राधाताईंना एक आशेचा किरण दिसतो. त्यांना जाणवतं आता नक्की दिसेल आणि अर्णव साहेबांच्या आयुष्यातला अंधार दूर होईल. राधाताई असा विचार करतात. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असतं आणि त्याच समाधानात कहाणी सांगू लागतात.